8 दिवस काम केल्यानंतर पायल समजते की केवळ 10% काम पूर्ण झालं. म्हणून ती पिंकीला कामावर ठेवते, जी पायलपेक्षा 50% अधिक कुशल आहे. तर शिल्लक काम पूर्ण करण्यास त्यांना किती दिवस लागतील? प्रश्न सोडायचा कसा सर? 8 दिवस काम केल्यानंतर या पायलला समजलं की फक्त 10% काम पूर्ण झालं. किती टक्के हो? 10% फक्त काम पूर्ण झालं. म्हणजे 10% काय? तर 8 दिवसाचं काम. लेकरांनो लक्ष द्या. आता हे 10% मांडत असताना अपूर्णांक स्वरूपात मांडणी कशी? 10/100. 10% म्हणजे 100चे 10. लक्ष द्या, 100चे किती? 10. याला संक्षिप्त रूप देऊ. शून्याला शून्य गायब, उत्तर मिळते 1/10. म्हणजे 10 हे कामाचे एकूण भाग. लेकरांनो लक्ष द्या. आणि हा एक भाग म्हणजे तिनं 8 दिवसात केलेलं 10% काम. मग उरलेलं काम किती? हा प्रश्न मनाशी विचारा. लेकरांनो लक्ष द्या. उरलेलं काम किती हो सर? कामाचे एकूण भाग 10 पैकी एक भाग म्हणजे 10% काम 8 दिवसात तिनं केलं, आटपलं. ही वजाबाकी. कामाचे उरलेले भाग म्हणजे 9 भाग. लक्ष द्या. आता इथं मी शब्द मांडतो भाग, इथं शब्द मांडतो दिवस. तुमच्या लक्षात आलं ना? हे तिनं 8 दिवसात केलेलं काम 10%. म्हणजे एकूण कामाच्या एक भाग कामास तिला 8 दिवस लागतात लेकरांनो. तर कामाचे एकूण भाग 10 आहेत. 10 भागासाठी एकट्या पायलला किती दिवस लागले असते? असा प्रश्न मनाशी करा. त्रैराशिक पद्धतीनं सोडवण, अर्थात तिरप्या गुणाकारानं सोडवण. 10चा गुणाकार 8 सोबत छेदस्थानी 1चा प्रश्न. आता हा गुणाकार 10 न 8 80 दिवस त्या कामास एकट्या पायलला लागले असते. लक्षात आलं तुमच्या? लक्ष द्या. मग हे एकट्या पायलला त्या कामास 80 दिवस लागले असते. इथं काय करायचं की हे 80 कामाचे एकूण भाग मानायचे. कामाचे एकूण भाग. लक्ष द्या. कामाचे एकूण भाग मानायचे. कामाचे एकूण भाग आम्हाला मिळाले 80 भाग. लक्ष द्या. तिनं एक भाग काम पूर्ण केलं. कामाचे एकूण भाग 80. परत इथं भाग आणि कामाचा एकूण भाग 10 म्हणजे काय? 80. कामाचे एकूण भाग किती? 10. हे एकूण 10 भाग म्हणजेच 80 भाग का. तिनं लेकरांनो एक भाग काम केलं म्हणजे किती काम केलं? हा प्रश्न मनाशी विचारा. 1चा गुणाकार 80 सोबत छेदस्थानी 10. हा भाग जातो 8 न. म्हणजे तिनं 8 दिवसात, लेकरांनो लक्षात आलं तुमच्या, तिनं 8 दिवसात 8 भाग काम केलं. मग काम उरलं किती हो? उर्वरित काम हा शब्द परत इथं मांडा. मी आशा करतो तुम्हाला हे गणित समजत असावं. लक्षात आलं? एकट्या पायलला त्या एकूण कामास लेकरांनो 80 दिवस लागतात. आपण केलं काय इथं? फक्त गडबड. त्या कामाचे हे 80 दिवस म्हणजे 80 भाग समजले. इथं तिनं 8 दिवसात केलेलं काम 1/10 भाग.
इथं एकूण भाग कामाचे 10 आहेत, इथं 80 झाले कसे, असा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल, त्याचं हे निरसन. लक्ष द्या, हे 10 भाग म्हणजेच कामाचे एकूण भाग 80. मग उर्वरित काम किती? तिनं 8 दिवसात कामाचे 8 भाग पूर्ण केले. उर्वरित काम किती हो? कामाचे एकूण भाग 80. तिनं 8 दिवसात 8 भाग काम केलं, ही वजाबाकी. कामाचे उर्वरित भाग किती? त्याचं उत्तर 72. आता हे 72 भाग काम पायल आणि पिंकीला करायचं. लक्ष द्या, ही पायल 8 दिवसात तिनं कामाचे एकूण किती भाग? 8 भाग पूर्ण केले. याचा अर्थ ही पायल एका दिवसात 1 भाग काम पूर्ण करते. पायल एका दिवसात 1 भाग काम करते. लक्ष द्या, पिंकीची कार्यक्षमता पिंकी पायलपेक्षा 50% अधिक कुशल आहे. म्हणजे अर्थातच ही पिंकी या पायलच्या 1.5 पट काम करणार. लक्षात आलं ना तुमच्या? पिंकी पायलपेक्षा 50% अधिक कुशल. पायल रोज एकूण कामाच्या 1 भाग एवढं काम करते. पिंकी पायलपेक्षा 50% अधिक कुशल. लक्ष द्या, हिनं जर 1 भाग केलं तर ती 1.5 भाग काम करणार, आणि 1.5 हे 1चे 1.5 पट. म्हणजे पिंकीचं रोजचं काम म्हणजेच एका दिवसाचं काम 1.5 भाग. आता दोघींचं लेकरांनो लक्ष द्या बरं का, दोघींचं एका दिवसाचं काम किती? त्यावेळी 1 भाग आणि 1.5 भाग. लक्ष द्या, यांची बेरीज करा. त्याचं उत्तर 2.5 भाग. उरलेलं काम दोघी किती दिवसात पूर्ण करतील? शिल्लक काम पूर्ण करण्यास त्यांना किती दिवस लागतील? शिल्लक काम किती? त्याचं उत्तर 72 भाग. म्हणून शिल्लक काम 72 भाग भागीला दोघींचीही एका दिवसाची काम करण्याची कॅपॅसिटी, कार्यक्षमता 2.5 भाग. आता इथं भाग एकक सारखं, हा भाग लेकरांनो 28.8 न जातो. हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. शिल्लक काम पूर्ण करण्यास त्यांना 28.8 दिवस लागतील, हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.